हेलो सम पीपल, इट्स प्रसाद राऊत बॅक विथ अ न्यू व्हिडिओ। तर दिवसाची सुरुवात झालेली आहे, सकाळच्या वाजता 7। आत्ता आपण आहोत रा हॉटेल चौफुलीला। तर इकडनं जायचं आपल्याला रामशेज किल्ला। हा हँडसम इकडे तिकडे फिरतं, तर जाऊया, तुम्हाला दाखवतो सर्व काही। चलो कम दिस साइड, नो 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 दिस साइड कम कम कम, चलो सिट गुड। ओए हँडसम, होय इकडनं चल चल चल, ओय चल कम हँडसम, कम 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 सिट। अजिंक्य रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तर पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर असलेला एक अजिंक्य किल्ला आहे। रामशेज किल्ल्यावरती भगवान श्रीराम यांच्या वनवासाच्या काळात काही काळ रामशेज हे निवासस्थान बनले होते, म्हणूनच या किल्ल्याला बहुतेक रामशेज असे नाव पडले असावे। छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याने मुघलांशी तब्बल 5.5 वर्ष झुंज दिली। मुघलांच्या हजारो सैन्यांशी फक्त 600 मावळ्यांनी यावेळी लढत दिली। रामशेज व त्यांच्या शूर किल्लेदार मुघलांना तब्बल 5.5 वर्ष पूर्ण उरला, यामुळेच हा किल्ला अजिंक्य राहिला। तर आपण आता किल्ल्यावरती जायला सुरुवात केलेली आहे। येणारा रस्ता हा खूप छान केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही। आता थोडासा असा खराब रस्ता आहे आणि ही जी वाट आहे ही वरपर्यंत अशीच आहे। तर मध्यम श्रेणीचा हा रस्ता आहे, जास्त अवघड पण नाही आहे आणि सोपा पण नाही। तर छोटासा ट्रॅक आहे, तर आपण जाऊया वरती। माझ्या हिशोबाने मी जेव्हा पहिले आलेलो तर मला 15 मिनिट लागलेले, आता थोडा वेळ लागेल। तर 20 ते 25 मिनिटामध्ये आपण वरती जाऊन पोचूया, तर तुम्हाला सर्व काय दाखवतो। व्हिडिओ कंटिन्यू बघा। ते तुम्ही नोटीस कराल तर या साईडला सिमेंटचा रस्ता बनवलेला, पण पावसामुळे तो सर्व खराब झालेला आहे। तर आता बघूया कधी बनवतात ते, पण इट्स ओके। हा पण एक चांगला रस्ता आहे, इतका अवघड नाही। मी आलो आहे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर, तर बघून खूप छान वाटलं। या साईडला देखील बोर्ड वगैरे लावलेले आहे आणि इथे कचरा टाकण्यासाठी डस्टबिन देखील ठेवलेले आहे। आता ह्या भागामध्ये तुम्हाला कुठले पक्षी, कुठले फळं भेटणार आहे, तर त्याचा पण इथे बोर्ड लावलेला आहे आणि हा हँडसमवरती पळतो। तर आता इथने ह्या पायऱ्या चालू झालेल्या आहे, तर वाजलेले आहे 7:45। जाऊया, ऊन वाढत आहे, तर आपण जास्त वेळ वरती नाही थांबणार आहे। आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो आणि फटाक से नीचे। खूपच जास्त चेंज केलेले आहे किल्ल्यावरती। तर हे बघा, रॅलिंग देखील लावलेली आहे, जी पहिले नव्हती। तर पावसाळ्यामध्ये इथे थोडं स्लिपरी भाग आहे, जसा असा वरती खाली आहे, तर हे स्लिपरी भाग, त्यामुळे रॅलिंग टाकलेली आहे। आणि इथेच नाही तर वरपर्यंत, डायरेक्टली वरपर्यंत रॅलिंग लावलेली आहे, जेणेकरून जो फर्स्ट टाईम येत आहे, ज्याला एक्सपिरियन्स नाही आहे, तर त्यासाठी इझी होईल। तर छान वाटलं, खूप छान काम केलं किल्ल्यावरती। म्हणजे जे लोक येत नाही, घाबरतात ट्रॅकला, ते लोक देखील येतील। आता आपण थोड्यात वरती पोचून जाऊ। ये हमारा जंगली, चलो राइट गो। डोंगराच्या वाटा आता त्याला समजायला लागलाय, म्हणून तो त्याचा फटाफट चालतो, पुढेच असतो आपल्या नेहमी। डोंगर दऱ्यातून रानवाटांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका, साहसी सुखद आठवणींशिवाय बरोबर काही नेऊ नका। नंतर सर्वात पहिले तुम्हाला भेटणार आहे श्री राम मंदिर। मी ट्राय करतो आतमध्ये जाऊन दाखवण्याचा। तर इथे आहे श्री राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर। श्रीराम इथे राहून गेलेले। नहीं कुछ नहीं करेगा वो, चलो। अच्छा, कुछ नहीं करेगा वो। हाँ नहीं, वो फ्रेंडली कुछ नहीं करता। नहीं है मेरे बैग में, ऊपर जाके पिलाता मैं। चलो
हाँ हाँ चलेगा. इथे आहे तळ. हे पिण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे पहिले पण यूज केलेला. आमचा हँडसम थकलेला आहे तर जाऊया इथनं वरती. तर फायनली आपण वरती आलेलो आहे. वरती आल्यानंतर तुम्हालाच समोर एक डेहळणी बुरुज भेटेल. हा आहे डेहळणी बुरुज. खाली जाऊन दाखवतो मी तुम्हाला. हो इथे खाली राहू पण शकता तुम्ही. बहुतेक लोकांना ही जागा माहिती नाही आहे तर इथे मध्ये पण जागा आहे. इथे ही कोरलेलं आहे. तर मोस्टली जे पण लोक येतात त्या समोरच आहे त्यामुळे त्यांना दिसत नाही आणि ते लोक निघून जातात. तर हा आहे डेहळणी बुरुज. आपण आता साईडचा ह्याला जाऊ. हा काय इथला व्ह्यू आहे. नो हँडसम. तर ह्या साईडला जाऊया आपण. तर इथे हे पहिलं पूर्ण असं प्लेन होतं. आता याच्या साईडला असे दगड वगैरे ठेवलेले आहे जेणेकरून समजतं इथं चुन्याचा घाणा आहे करून. नाहीतर पहिले याच्यावरती ह्या साईडला हत्तीद्वार आहे पण आता तिथे फॅमिली त्यामुळे मी काय जात नाही आहे. तर तिथनं थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी नाव टाकलेलं आहे खाली पाय वाचवा. इथे देवीची मूर्ती आहे. असं बोलतात ही नॅचरली तयार झालेली आहे. इथे कलर वगैरे दिलेला आहे. पहिले कलर वगैरे नव्हता. आता इथे कलर वगैरे दिलेला आहे. याच्याच थोडे जर तुम्ही पुढे जाल इथे भेटेल तुम्हाला गणेश कुंड. किल्ल्यावरती टोटल 5 पाण्याच्या टाक्या आहेत. तर मी कवर करतो त्यातलंच हे एक आहे गणेश कुंड. आता ऑलमोस्ट पाणी संपलेलं आहे. वरती अजून एक आहे. इकडे पण तुम्हाला पाण्याचे कुंड देखील भेटेल. 1 2 3 4 इथे हे 4 आहेत. आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. काही कुंडांमध्ये पाणी आहे काही याच्यामध्ये नाही आहे. आता इकडचं बघितलं तर हे पूर्ण डार्क ग्रीन कलर आहे. इकडचं बघाल तर हे एकदम ब्लॅकिश कलरचं पाणी आहे आणि हे थोडंसं ठीकठाक आहे. तर हे पाणी पहिले पिण्यासाठी वापरत होते आणि हे स्टोअर होतं. पावसाने जे वाहून आलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये स्टोअर होतं. हे तुम्ही सर्व स्लोप बघू शकता. इकडचं पाणी या टाक्यामध्ये जातं. तर जाऊया वरती. तुम्ही थोडं वरती याल तर इथे आहे श्री भवानी मंदिर. याच्याच राईट साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि इथे कोणतरी कचरा केला तर तो आपण साईडला ठेवूया आणि जाताना घेऊन जाऊया. आणि शिवाजी महाराजांच्या राईट साईडला जर तुम्ही इथे बघाल तर जुन्या काळात आय थिंक हे वाडे असावेत. ज्या पद्धतीने याचं बांधकाम केलेलं आहे. आणि याला ही बॉटल पाहिजे. काय करशील पण खाली घेऊन जाऊया. तर इथे एक घर आहे. इथे पायऱ्या वगैरे पण आहे आणि इथे खाली पण आहे थोडंसं. इथे आहे श्री गणेश मंदिर आणि वरतून असा व्ह्यू दिसतो श्री रामशेज किल्ल्याचा. आणि हे 2 इथे डॉग आहेत. हे हंसांच्या मागे लागले. होय नो काम. तर जाऊया अजून थोडंसं वरती. वो भागो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सिटी व्ह्यू खूप छान दिसतं इथनं. वरती आता आपण जाऊया ह्या साईडनी सरळ वरती. तिकडनं एक रस्ता आहे तिकडनं असं खाली येऊया. याच्या पहिले पण येऊन गेलेलो आहे. हँडसम फर्स्ट टाइम आला. कैसा लग रहा है हँडसम. हँडसम 8 वाजून 15 मिनिटं. अजून 15 मिनिटं एक्सप्लोर करूया त्यानंतर खाली जाऊया. काही लोक बोलतात
ब्लॉग खूप मोठा होतोय. मोठा ह्यासाठी होतोय, सर्व माहिती देतोय. मी पण जो वाडा होता तो आज फर्स्ट टाइम बघितला. इथे मी कमीत कमी 6 ते 7 वेळा आलेलो आहे. आता काय केलंय इथल्या लोकांनी, जे काही आहे किल्ल्यावरती ते प्रॉपरली क्लीन करून ठेवलंय, जेणेकरून जो पण येतो त्याला दिसतं. म्हणून ते आज मला पण दिसलं. हो चलो. वरती आल्यानंतर हे प्रॉपरली वस्तीचं ठिकाण आहे. तुम्ही इथे हे दगड बघू शकता. आता हे तुटलेलं आहे, तर त्या साईडला एक पाण्याचा टाक आहे. मी जेव्हा त्या साईडने जाईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. ही आहे इथली डोंगरावरची वस्ती. इथे मराठा सैनिक राहत होते आणि त्याच्या शेजारीच पाण्याचा टाका देखील आहे. त्या साईडला तुम्ही माझ्या बघू शकता. अजून वरती पण आहे किल्लेदार वाडा. त्याचं पण बांधकाम तुटलेलं आहे. खूप ओल्ड कन्स्ट्रक्शन असेल त्यामुळे ते कोसळलेलं आहे. ह्या साईडला इथे देखील पाण्याचे टाके आहेत. म्हणजे पाऊस आता ऑलमोस्ट, आता पावसाळा चालू होईल दोन ते 3 महिन्यानंतर. इथे अजून पण पाणी आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो, जे वाहून येणारं पाणी आहे ते अशी झरी केलेली आहे. तर ह्या लाईन मार्फत पहिले ह्या कुंडामध्ये पडणार. हे भरल्यानंतर इथे एक छोटंसं एक काय बोलतात त्याला लेवल केलेली आहे. हे भरल्यानंतर हे भरेल आणि हे भरल्यानंतर ते भरेल. आता हे पण संपलेलं आहे, हे पण संपलेलं आहे, लास्टचं उरलेलं आहे. आणि इकडे आहे किल्लेदार वाडा. हा आहे किल्लेदार वाडा. याचं पण कन्स्ट्रक्शन तुटलेलं आहे, जुन्या विटा आणि इथे काहीतरी आहे. त्याच्यामध्ये माती पडून पडून ते पूर्ण भरलेलं आहे. सॉरी हँडसम. आता इथं थोडं 5 मिनिटं सावलीमध्ये बसूया. हँडसमची बॉडी डिहायड्रेट झालेली आहे, सो सावलीत बसूया. आता सुपरमॅन. आणि जर तुम्ही समोर बघाल तर आज हे डोंगर क्लिअरली दिसतं आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून. समोर हे आहेत त्र्यंबकची पर्वतरांग. याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते बघू शकता. आय थिंक इकडे हा जो डोंगर आहे हा आहे अंजनेरीचा. त्याच्या बॅक साईडला ह्या साईडला आहे त्र्यंबकगड. तुम्हाला बोलेल की जेव्हा पण तुम्ही या किल्ल्यावरती याल तर इथे बघण्यासारखं खूप काही आहे. आता तिथनं खाली आलेलो आहे. इथे देखील पाण्याचे टाके आहेत आणि तुम्हाला हा पूर्ण किल्ला फिरायला ऑलमोस्ट एक तास पकडून घ्या. जर तुम्ही थोडे स्लो असाल तर 1 तासात तुम्ही पूर्ण किल्ल्याला राऊंड माराल. आणि येण्याचा टायमिंग हा असा काही फिक्स टायमिंग नाही. तुम्ही सकाळी पण येऊ शकता, दुपारी पण येऊ शकता, संध्याकाळी पण येऊ शकता मोस्टली. आणि इथे थोडंसं जंगल आहे, तर मी बोलेल की संध्याकाळी येणं थोडंसं अवॉइड करा. कारण आम्ही गेलेलो, हे बघा आता मी तुम्हाला क्लिअरली दाखवतो. हे आहे रडार, त्याचा हा डोंगर. तर आम्ही गेलेलो ह्या डोंगरावरती 3 मित्र. तर इकडनं असा रस्ता आहे, तर तिथे कोणी जातच नाही असं समजा. तर आम्ही इथे गाड्या लावून खाली पायथ्याशी आणि वरती गेलेलो. आणि जेव्हा वरतून खाली यायचं होतं यायला रस्ता नव्हता, कारण तिथे कोणी जातच नाही. तर तिथं पायवाट तयार झालेली नाही आहे. तर आम्ही ऑलमोस्ट संध्याकाळी 6-6:30ला गेलेलो आणि उतरताना झाला आम्हाला अंधार. तर आम्ही दोघं होतो, तर आम्ही दोघं कंटिन्यूली ट्रॅक करतो म्हणून आम्हाला काय वाटलं नाही. आमच्यासोबत जो तिसरा व्यक्ती होता तो कधी न फिरणारा होता आणि छोटा मुलगा होता, तर तो घाबरून गेलेला. आणि ह्याच टायमिंगला गेलेलो जेव्हा असं गवत वगैरे वाळतं, तर आपण जेव्हा गवतावरती पाय ठेवतो तर पाय स्लिप होतो, त्यामुळे तो घाबरून गेलेला. या साईडला देखील टाका आहे आणि डोंगराच्या साईडला अशी पायवाट आहे. तर तुम्ही जेव्हा पण याल तर थोडा वेळ काढून या
आणि हा खाली आहे पेट रोड. मी आलेलो आहे म्हणून मला माहिती आहे, जे आलेले नाही तर हे थोडंसं फिरा आणि जाणून घ्या. नाशिकच्या खूप जवळ आहे, लांब जायची गरज नाही तुम्हाला. मला यायला 10 मिनिट लागले मोस्टली. बाहेरनं लोक येतात, पुण्या साईडचे लोक इथे येतात. इथे पण टाके आहेत, आय थिंक 1 2 3 टाके आहेत. एक पहिलं भरेल, दुसरं भरेल, मग तिसरं भरेल. आता 2 जिथे जिथे 3 टाके आहेत तिथले 2 टाके हे संपलेले आहे, पाणी ड्राय झालेलं आहे. आणि तिसरं जे टाकं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. तर इकडनं पण रस्ता, इथे एक दरवाजा आहे, इकडनं पण रस्ता आहे आणि ह्या साईडनी पण रस्ता आहे. काय करायचं, चलो थोडा शॉर्टकट मारूया कारण आपल्याकडे टाईम थोडा कमी आहे. तर हँडसम बघू कसा येतो. बेसिक त्याला शिकवून देऊ, म्हणजे आपण जेव्हा काहीतरी कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हा त्याला जास्त त्रास होतो. हा आहे चोरखिंड. तर चोरखिंड का बोलतात कारण समजूनच येत नाही. इथे खाली जायला रस्ता आहे आणि इकडनं दिसतो असा व्ह्यू. तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. तर इथनं जाऊया आपण खाली. तर हा असा दरवाजा आहे आणि हे 2 ते 3 वर्ष झालेले आहे तेव्हा हे दरवाजे लावलेले आहे. आणि असा काही हा व्ह्यू दिसतो. आणि हा आहे चोरखिंड. जेव्हा आपण काय होईल तर ह्या मार्गे आपण बाहेर जाऊ शकतो. आणि हा असा व्ह्यू. क्या कर रहा है इधर घूम रहा है. शेप की हालत है तो नीचे आएगा. ही आहे चोरखिंड आणि हा आहे व्ह्यू किल्ले रामशेज. आणि हा आहे आमचा हँडसम. चला जाऊया आपण वरती. ही पण बॉटल घेऊन जाऊया. चल बॉटल नीचे लेके चलो. हा पण आय थिंक व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर हा एकाच पार्टमध्ये बनवूया आपण व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला बघायला बोर नाही होणार. तर जाऊया आता खाली. तुम्हाला जो मेन गेट आहे तो दाखवतो. अपने को पीने की थी यार कॉफी. जाऊ दे आता पुढे पिऊया. तर समोर बघाल तर हा आहे देहरेगड. तर इथे कोणतरी वनवा पेटवलेला, म्हणजे गवत पेटवलेलं. तर ह्या पोर्शनपासनं तर डोंगराच्या वरपर्यंत पेटलेला आहे ते. तर समोर बघू शकता तुम्ही, हा आहे हत्ती दरवाजा. तर डोंगराच्या दोघी मध्ये हा कोरीव केलेला हा स्पेस आहे. मी आता तुम्हाला वरतून दाखवतो. हे सर्व कोरीव काम केलेलं आहे. ओय हँडसम, नो कम. ओय दिस साइड, कम. यस गुड बॉय, कम. कम. तर हा होतो इथे पुढे एंड, इकडनं त्या साईडपर्यंत. आणि हा इथे आहे दरवाजा. तर तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. जे तुम्हाला मी वरतून दाखवत होतो या स्पेसला, इथे खाली आहे अजून एक दरवाजा. इथनं एक माणूस आरामात खाली जाऊ शकतो. हा एक चोर दरवाजा, चोरखिंड म्हणून याला चोरखिंड बोलतात. आणि इथे समोर आहे हा नवीन दरवाजा. तर हा फर्स्ट टाइम बघतोय, छान वाटलं आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. तर आता तुम्हाला सर्वात बेस्ट पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे.
जो म्हणजे हा पूर्ण प्लेन रस्ता, म्हणजे हा प्लेन स्पेस आहे. या साईडला थोडं वरती जावं लागतं, तर मोस्टली लोक वरती जात नाही, इकडेच फिरतात. आत्ता मी चोरखिंडीमध्ये गेलेलो, तर तुम्ही एक पहिले जी व्हिडिओ स्टार्ट केली त्याच्यामध्ये तुम्ही एक कपल बघू शकता. मला नाही आवडलं म्हणून मी पहिले तर वरतून तुम्हाला दाखवलं. तर दिस इज नॉट अ प्लेस फॉर कपल. तर कपल येऊ नका, हे तुमच्यासाठी थोडी आहे की तुम्ही तुमचा पर्सनल टाईम इथे स्पेंड करू शकता. हा किल्ला आहे, 5 वर्ष मुघलांनी झुंज दिली, त्यांना देखील हा भेटला नाही, आणि तुम्ही 20 मिनटं ट्रेक करून इथे तुमचा टाईम स्पेंड करताय. तर जे बाहेरनं येणारे लोक आहे तर हे बॅड इम्प्रेशन पडतं, तर नका करत जाऊ. मी त्यांना बोलणार होतो पण काय, जाऊ दे, सोडा. तर हा आहे सर्वात बेस्ट पार्ट, आणि खूप मोठा व्हिडिओ बनतो असं तर मला तर वाटतं आहे, पण ठीक आहे, पुढचा व्हिडिओ दुसरा, हा पण दुसरा व्हिडिओ बनवू. इथनं सिटी व्ह्यू पण खूप छान दिसतो, तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. आणि हा जो स्तंभ आहे इथे झेंडा वगैरे लावतात, तर आता लावलेला नाही आहे. तुम्हाला सिटी व्ह्यू दाखवतो. वू 9:15 झालेले आहे, अजून थोड्या बसू आणि मग जाऊया. तर आपण येऊन पोचलेलो आहे किल्ल्याच्या लास्ट पॉईंटला, ध्वजाच्या इथे. तर मी तुम्हाला आता खाली तुम्ही बघू शकता, हे आहे आशेवाडी गाव. तर हे आहे इथलं बेस विलेज, आणि तुम्हाला यायचं इकडनं. तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. ही आहे ते कमान, आणि हा गावाच्या बाहेरनं असा रस्ता येतो, आणि इकडे पोहोचतो खाली पार्किंगला. तर इकडनं ट्रेक स्टार्ट होतो, असा राऊंड मारून तुम्हाला यायचं इथे वरती. तर इथे बसून आता थोडंसं कॉफी पिऊया आणि निघूया. ऊन आहे, आपण आता बहुतेक इथे पिऊया, नाही तर तिकडल्या साईडला पिऊया. तर मी फक्त कॉफी पिण्यासाठी डोंगरावरती येतो, म्हणून आता तुमच्यासाठी व्लॉग देखील स्टार्ट केलेले आहे. तर आता जस्ट माझी कॉफी पिऊन झालेली आहे. हा व्हिडिओ आपण एंड करतोय. तुम्ही ह्या किल्ल्याला भेट द्याल तर तुम्हाला जर खायची इच्छा असेल तर तुम्ही घरूनच घेऊन या, आणि प्लास्टिक अवॉइड करा. तर इथे स्टॉल वगैरे नाही आहे, तर तुम्हाला इथे खाण्यासाठी पिण्यासाठी काही भेटणार नाही आहे. तर तुम्ही जेव्हा पण याल तर तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा, आणि ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. नाशिकपासून खूप जवळ आहे, अवघ्या 14 किलोमीटरवरती आहे. रस्ता देखील छान झालेला आहे. तर आपण डेली व्लॉग स्टार्ट केलेले आहे, आणि हा देखील व्हिडिओ खूप मोठा आहे, तर ॲडजस्ट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हँडसम से बाय बाय. तर हँडसम सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा. मला जागा सजेस्ट करा. आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच चांगल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.